आणि आज ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। पुण्यातील जागांवर ठाकरे गटाचं लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभेसाठी ठाकरे गटाची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। संध्याकाळी 4 वाजता शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळेच पक्ष कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला आहे। दुपारी 4 वाजता या शिवसंकल्प मेळाव्याला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पुण्यातील जागांवर ठाकरे गटाचं लक्ष आहे। विधानसभेसाठी ठाकरे गटाने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या संदर्भात नितेश राणेंनी या मेळाव्यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। शिवसंकल्प नाव देण्यापेक्षा अली संकल्प नाव हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्याला दिलं पाहिजे। आपल्या राज्याला इस्लाम राज्य बनवण्याची सुपारीच मिया उद्धव ठाकरेंनी घेऊन ठेवलेली आहे। कारण का लोकसभेमध्ये ज्या अर्थी त्यांच्या सगळ्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले, पाकिस्तान जिंदाबाद पर्यंत नारे लोकांनी तिथे हे केले, त्याच पद्धतीचा हा अली संकल्प मेळावा जो आजपासून पुण्यापासून सुरू होतोय त्याबद्दल हिंदू समाजाने त्याची दखल घ्यावी। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, पुण्यातील जागांवर ठाकरे गटाचं लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची नेमकी कशी रणनीती असेल? सर्वात आधी तर आपल्या प्रेक्षकांसाठी थोडीशी माहिती आपण सुधारित करून देऊ की तो 4 वाजता संकल्प मेळावा नाहीये, तर तो 12च्या दरम्यान सुरू होईल। श्री उद्धव ठाकरे 12 वाजता इथे येऊन बोलायला सुरुवात करतील। पण साधारणपणे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीने आजचा मेळावा का महत्वाचा आहे, ज्यांच्या भाजप नेत्याची आता थोड्या वेळापूर्वी आपण महाराष्ट्राला प्रतिक्रिया दाखवली, आणि त्याबरोबरच जेव्हा भारतीय जनता पार्टीचं इथे प्रदेश अधिवेशन होतं त्यावेळेला अमित शहा असं म्हणाले होते की औरंगजेबांचे एक फॅन क्लब आहे आणि त्या फॅन क्लबचे सरदार प्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत। तो एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट झालेला आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम धर्मियांचं, अल्पसंख्याकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदान शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला झालं आणि त्याच मताच्या जोरावरती ते पुढे जात आहेत। या मुद्द्याला उद्धव ठाकरे कशा पद्धतीने आज प्रतिवाद करतात हे सगळ्यात महत्वाचं आहे। ते पश्चिम महाराष्ट्राबरोबरच पुण्यातल्या ज्या 28 विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे प्रचाराच्या दृष्टीनं काय बोलतात, टू अर्ली टू से, कारण अजून बऱ्याच गोष्टी घडामोडी घडणार आहेत। पण एक मात्र निश्चित आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जी जवळ येऊ ठेपलेली आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्याकाच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये एक नेरेटिव्ह सेट करणं, त्याला प्रत्युत्तर कशा पद्धतीने उद्धव ठाकरे आज देतात त्या दृष्टीनं आजचा हा शिवसंकल्प मेळावा महत्वाचा आहे। कारण इथून पुढे महाराष्ट्रात वेगवेगळ्या पातळीवरती हे शिवसंकल्प मेळावे होतील। त्याहून अधिक महत्वाचं काय तर आज सकाळचं एक पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट झालेलं आहे, ते सचिन वाझे यांच्या त्या ANI ला दिलेल्या मुलाखतीतनं सेट झालेलं आहे। आता त्याला ते कसा प्रतिवाद करतात, कारण अनिल देशमुख गृहमंत्री जे होते त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अनिल देशमुख यांना शरद पवार यांच्या सांगण्यावरून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। हळूहळू असं दिसतं आहे की सचिन वाझेंचा जो मुद्दा आहे तो जयंत पाटील वाया मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ शकतो, म्हणून त्याला कसा प्रतिवाद करतात हे बघावं लागेल। 12च्या सुमाराला हा मेळावा सुरू होईल आणि त्यानंतर एक नवं पॉलिटिकल नेरेटिव्ह शिवसेनेचं ते महाराष्ट्राला देतात का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असेल। नक्कीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।